नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काकडीपासून 4 ते 5 दिवस टिकणारा मस्त चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी 2 थोड्या जाडसर अशा काकड्या घेतल्या आहेत. ह्या काकड्या स्वच्छ धुवून पिलरच्या साहाय्याने यावरची साले काढून घेऊयात. दोन्ही काकडींची साले काढून झाली आहेत. ह्या काकड्या आता खिसणीवर ज्या बाजूनी मध्यम जाडीची छिद्रे आहेत त्या छिद्रावर ही काकडी खिसून घेऊयात. इथे बघा मी दोन्ही काकड्या खिसून घेतल्या आहेत. आता ह्या काकडीतील पाणी आपण काढून घेऊयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने दोन्ही हातांच्या मदतीने हे काकडीचं खीस हातामध्ये थोडं प्रेस करून ह्या काकडीतील पाणी काढून घेऊयात. इथे बघा मी ह्या काकडीच्या खिसातील पाणी काढून घेतलं आहे. आज आपण काकडीच्या वड्या बनवणार आहोत. तर त्यासाठी एक वाटण बनवूयात. तर इथे आपल्याला खलबत्त्यामध्ये 1 चमचा धने, 6 ते 7 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे या खलबत्त्यामध्ये टाकून याची मस्त बारीकसर पेस्ट बनवून घेऊयात. हे वाटण बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या मी कच्च्याच घेतल्या आहेत. तर इथे बघा हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं वाटण बनवून तयार झालं आहे. हे वाटण आता ह्या किसून घेतलेल्या काकडीमध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर यामध्ये 2 चमचे तीळ आणि अर्धा चमचा ओवा टाकून घेऊयात. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिमूटभर हिंग टाकूयात. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकूयात. लिंबाचा रस यामध्ये टाकल्यामुळे वड्या छान खायला चटपटीत लागतात. त्यानंतर 1 वाटी तांदूळाचं पीठ टाकायचं आहे आणि इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. तर या 1 वाटी बेसनातील थोडं बेसन आता यामध्ये टाकायचं आहे आणि राहिलेलं बेसन थोडं थोडं या कणकेमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. इथे बघा मी याचा व्यवस्थित असा गोळा बनवून घेतला आहे. आता ही कणिक थोडी सैल झाली आहे. तर आपण जे अर्धी वाटी बेसन राहू दिलं होतं त्यामधलंच थोडं बेसन आता यामध्ये टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात. आणि साईडला गॅसवर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्या भिजवलेल्या कणकेवर 2 चमचे तेल टाकूयात आणि मिक्स करूयात. असं तेल टाकल्यामुळे हे पीठ हाताला चिकटणार नाही. आता वड्या वाफवून घेण्यासाठी आपल्याला अशी स्टीलची चाळणी घ्यायची आहे. या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून वड्या ह्या चाळणीला चिकटणार नाही. आता ह्या चाळणीवर भिजवलेल्या कणकेतील एक छोटा गोळा घेऊन अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने कणकेचा गोळा या चाळणीवर ठेवून घ्यायचा आहे. इथे बघा सर्व कणकेचे छोटे छोटे गोळे करून या चाळणीवर मी ठेवून घेतले आहे. इथे बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता या पातेल्यावर ही चाळणी ठेवूयात आणि ह्या चाळणीवर झाकण ठेवूयात. आणि ह्या वड्या मध्यम गॅसवर 12 ते 15 मिनिटे वाफवून घेऊयात. आता 12 मिनिटे झालेले आहेत. झाकण काढूयात आणि वड्या शिजल्या की नाहीत ते चेक करून बघूयात. तर इथे बघा सुरी मी या कणकेच्या गोळ्यामध्ये टाकून बघितली आहे. तर थोडी कणिक ह्या सुरीला चिकटली आहे. म्हणजे आपली ही वडी अर्धवट शिजलेली आहे. तर यावर झाकण ठेवूयात आणि आणखी 2 ते 3 मिनिटे ह्या वड्या वाफवून घेऊयात. तर आता जवळपास 16 ते 17 मिनिटे झालेले आहेत. आता एकदा चेक करूयात.
तर तुम्ही बघू शकता सुरी एकदम क्लीन निघालेली आहे. म्हणजे ह्या वड्या आतपर्यंत मस्त शिजल्या गेल्या आहेत. गॅस आता बंद करूयात आणि ह्या वड्या एका ताटामध्ये काढून घेऊयात. ह्या वड्या थंड झाल्यावर सुरीच्या साहाय्याने आवडीच्या आकारामध्ये ह्या वड्या कट करून घेऊयात. इथे बघा मी काही वड्या कट करून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा काकडीच्या वड्या बनवून तयार झाल्या आहेत. आपण हे पीठ भिजवताना तांदुळाचं पीठ वापरलं होतं. तांदुळाचं पीठ वापरल्यामुळे ह्या वड्या खाताना चिकट लागत नाहीत. मस्त कुरकुरीत लागतात. इथे बघा मी सर्व वड्या कट करून घेतल्या आहेत. आता ह्या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता. पण ह्या वड्या आपण थोड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यामुळे ह्या वड्यांची चव आणखी दुप्पट वाढणार आहे. आता इथे मी तव्यावर 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकूयात आणि त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकून मिक्स करून घेऊयात. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि या तव्यावर आपण ज्या वड्या कट करून घेतल्या आहेत, त्या वड्या मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत. वड्या तव्यावर ठेवल्यावर वड्यांच्या अवतीभोवती 1 ते 2 चमचे तेल सोडायचं आहे. तुम्ही हवं तर ह्या वड्या डीप फ्राय सुद्धा करू शकता. पण त्या जास्त ऑइली होतात. त्यामुळे मी अशा शॅलो फ्राय करत आहे. ह्या वड्या आता दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस रंगावर भाजून घेऊयात. इथे बघा ह्या काकडीच्या वड्या मी दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस रंगावर भाजून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त चटपटीत अशा काकडीच्या वड्या बनवून तयार झाल्या आहेत. ह्या वड्या आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या वड्या सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊयात. ह्या वड्या दिसायला जेवढ्या सुंदर दिसत आहेत ना, खायला त्याहीपेक्षा अप्रतिम झाल्या आहेत. मस्त चटपटीत अशी चव झाली आहे. ह्या वड्या बनवून तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. एखाद्या वेळेस कुठे बाहेर फिरायला जर गेले, तर ह्या वड्या तुम्ही सोबत बनवून नेऊ शकता. 4 ते 5 दिवस आरामात टिकतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. तर मग ह्या काकडीच्या वड्या तुम्ही अवश्य बनवून पहा. खायला खूप अप्रतिम लागतात आणि घरातल्यांना सुद्धा, लहानांना, मोठ्यांना सर्वांनाच खूप आवडतील. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.